आम्ही 20 वर्ष काम करतो मराठी भाषेचं, 2002 सालापासून काम करतो आणि त्या वेळेला ज्यांचं सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये काम करतो. म्हणजे भाषेचं काम करण्याचे दोन मार्ग आहेत. एक सदानंद मोऱ्यांचा मार्ग आहे की जे सरकारमध्ये आहेत त्यांच्या बरोबर राहायचं. दुसरा आमचा मार्ग आहे, सरकारमध्ये कोणीही असलं तरी त्यांच्या विरोधात राहायचं. म्हणजे ठरवून विरोधात राहायचं नाही. प्रत्येक सरकार काही ना काहीतरी भाषेच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत मागे पुढे चुका करत राहतं आणि ते सांगण्यासाठीचं टॉर्च बेरर या स्वरूपाचं काम कार्यकर्त्यांना करावं लागतं. पहिल्या प्रकारच्या कामामध्ये तुम्हाला मानसन्मानाची सर्व पदं मिळण्याची शक्यता राहते. दुसऱ्या प्रकारच्या कामामध्ये फक्त शिव्या मिळण्याची शक्यता राहते. तर त्या प्रकारचं काम आम्ही जवळपास 20 वर्ष करतोय. आता हे जे काम मी करतो आहे म्हणजे मला असं फार काय म्हणूया त्याला, आतून इगो सुखावणं असं ज्याला असं आपण म्हणतो, की अचानक लोक आम्ही तुला ओळखतो, आम्ही तुझा व्हिडिओ पाहिलाय असं म्हणतात. असं गरीब माणसाला एखाद्या सेलिब्रिटी झालं तर त्याचं काय होईल, तर तसं मराठीची चळवळ चालवणाऱ्या माणसाचं 20 वर्षानंतर म्हणजे लोक शेजारून गेले तरी हा माणूस भाषेचं काम करतो ह्याच्याशी बोलण्यात पॉईंट नाही असा विचार करणाऱ्या समाजात जेव्हा लोक थांबून तुम्हाला असं म्हणतात की नाही तुमच्यामुळे मराठी भाषेचं काहीतरी बरं झालं आहे, किंवा अगदी अतिशयोक्त म्हणजे तुमच्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, तर असं जेव्हा लोक म्हणतात त्यावेळेला म्हणजे माझं आडनाव जरी पवार असलं तरी मी त्या धारेचा पवार नाहीये. मी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा वारसा सांगणारा पवार आहे. मी यशवंतराव चव्हाणांचा वारस असलेला पवार नाहीये. त्यामुळे मला एवढं कळतं की आपले पाय जमिनीवर का असले पाहिजेत. याचं कारण एखादा समाज 20 वर्षानंतर जेव्हा जागा होतो तेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि अशा वेळेला समाजाच्या हाताला जी काही एक बारीकशी काडी लागली आहे ती आमची आहे. आणि मग त्यावेळेला असं वाटतं लोकांना किंवा ही धरून ठेवली की आपण बुडणार नाही. पण साधारणपणे पोहण्याचा नियम ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहीत आहे की बुडणारा माणूस ज्याला धरतो त्याला घेऊन सुद्धा तो बुडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मराठी समाजही बुडेल आणि आम्हाला सोबत घेऊन बुडेल अशी शक्यता अधिक आहे. त्यामुळे आता जेव्हा मी तुमच्याशी बोलणार आहे आणि तेव्हा मला असं वाटतं की लोकांना जागं ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे यांनी सांगितलंय तसा दहशतीचा नाहीये, म्हणजे लोकांना प्रश्न विचारणं हा नाहीये. तर तुमच्या मनात जे प्रश्न असतील आणि तुमच्या मनात काही वेगळं मत असेल तर ते तुम्ही मोकळेपणाने सांगणं आणि आपण त्याच्याबद्दल बोलणं. याचं कारण अजून तरी आपण लोकशाहीमध्ये आहोत. अघोषित आणीबाणीच्या काळामध्ये जरी राहत असलो तरी अजून यांना हे घेता येत आहे. इथे राज असरोंडकरच्या भोवती मागे कुणी LIBचे लोक अद्याप फिरत नाहीये. पुढच्या वर्षी फिरणार नाहीत असं नाही, पण अद्याप फिरत नाहीये. त्यामुळे अद्याप आपण एका लोकशाही प्रतलावर काही प्रमाणामध्ये वावरतो. हे जे काम आता आम्ही गेले काही महिने करतोय ते काम एका राक्षसी बहुमत असलेल्या सरकारने आम्हाला ऑफर केलेलं काम आहे. म्हणजे आम्ही आमचं काम स्वतंत्रपणे करत होतो. मराठी शाळा, पालक संमेलन, संगणकावरचं मराठी ही कामं करत होतो. आणि एक टप्पा असा आला गेल्या वर्षी आम्हाला असं वाटलं की मराठी समाजाला आपल्या कामाची गरजच नाहीये. जर मराठी समाजाला आपल्या कामाची गरज नसेल तर आपण हे बंद केलं पाहिजे. कारण आम्ही 2002 पासून एकत्र आलो तेव्हापासूनच आम्ही असं म्हणत होतो की आम्ही NGO चालवत नाही, आम्ही सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन नुसते चालवत नाही. आम्ही जे करतोय ते अभ्यास आणि चळवळीचं कॉम्बिनेशन आहे. जे भाषेच्या प्रांतामध्ये महाराष्ट्रात नवी गोष्ट होती. म्हणजे आपल्याकडे सेवा दलाने पूर्णवेळ माणसं घेतली आहेत, डाव्यांनी पूर्णवेळ माणसांना कामाला ठेवलंय, किंवा संघवाल्यांनी पण पूर्णवेळ माणसं कामाला ठेवली आहेत. पण भाषेचं काम ही पूर्णवेळ करायची गोष्ट आहे हा एक विचार आम्ही चळवळ करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणला. आम्ही आणि सगळी कनिष्ठ मध्यम वर्गातली जी मुलं मुली आहेत त्यांना आम्ही चांगल्या पाठ्यवृत्ती मिळवून त्या मुलांच्याकडनं कामं करवून घेतली. म्हणजे आम्हाला असं सगळ्यांना आम्ही सगळेच चाळीत आणि झोपडपट्टीत राहून वाढलेले लोक असल्यामुळे आम्हाला असं वाटायचं की माणसांनी भाषेवर प्रेम करण्यासाठी त्यांचं पोट मिनिमम भरलेलं असलं पाहिजे. म्हणजे सर इथं आहेत मराठीच्या प्राध्यापकांनाही मुंबईतल्या आणि इतर ठिकाणच्या मी खूप वेळा सांगतो, पण मराठीच्या प्राध्यापकांना बहुतेकांना ते पटत नाही. त्यांना मी भांडवलशाहीचं हस्तक आतापर्यंत वाटत होतं. आता जेव्हा त्यांची दुकानं बंद व्हायची वेळ आली तेव्हा त्यांना असं वाटतंय की हा 10 वर्षापूर्वी जे सांगत होता ते बरोबर होतं.
म्हणजे ग्रामीण भागातनं आलेल्या पोरांना तुम्ही ग्रामीण कथा शिकवणार, ज्या पोरींची आयुष्य कशीबशी MA पर्यंत पोचली आहेत त्यांना तुम्ही स्त्री कथा शिकवणार, जे आता कुठं शहरांच्या परिघावर वंचिततेतनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याच बोकांडी तुम्ही दलित कथा दलित साहित्य मारणार, आणि जे लब्ध प्रतिष्ठित आहेत मग साहित्य सहवास मधली सुद्धा सगळी प्रजाती असेल या सगळ्यांच्या घरामध्ये मात्र तुम्हाला अजिबात मराठी दिसणार नाही. अशा प्रकारच्या एका दुटप्पी समाजात आपण जेव्हा राहतो त्यावेळेला गरिबांवर भाषा टिकवण्याची जबाबदारी आपण टाकतो, आणि गरिबांवर भाषा टिकवण्याची जबाबदारी टाकणं हे समाजातल्या वरच्या वर्गाचं भाषिक कारस्थान आहे असं जर गरिबांना वाटलं तर त्यांना दोष देता येत नाही. मी हे तुम्हाला का सांगतोय, ज्या वेळेला 2002 साली रामकृष्ण मोऱ्यांनी मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला 11वी-12वीला, तेव्हा मराठीचे शिक्षक भांडायला लागले, आणि त्यावेळेला मोरे असं म्हणले की हे सगळे पोटार्थी लोक आहेत, पोट टिकवण्यासाठी म्हणून भांडतात. मुळात पोट टिकवण्यासाठी भांडणं याच्यामध्ये काही गैर नाहीये. काही लोकांच्या पोटामध्ये 50 कोटी रुपये लागतात, मग ते गुवाहाटीला जातात. शिक्षकांची पोटं तुलनेनं लहान आहेत, त्यामुळे ते फक्त महिन्याच्या पगारावर भागवू शकतात, त्यामुळे ह्याच्याबद्दल फार कोणाला वाईट वाटायचं कारण नाही. पण त्यावेळेला मोरे असंही म्हणले की तुमच्या म्हणजे चळवळी करणाऱ्या लोकांच्या, विशेषतः ब्राह्मणांच्या मुलांनी तुम्ही इंग्रजी शिकायचं, तुम्ही IT शिकायचं, तुमची पोरं परदेशात जाणार, बहुजनांच्या मुलांनी शिकायचं की नाही. आता हे विधान अर्ध खरं होतं अर्ध खोटं होतं. म्हणजे मोरे हे बहुजन होते आडनावाच्या अंगाने, संपत्तीच्या अंगाने बहुजन नव्हते, संपत्तीच्या अंगाने वंचित नव्हते. पण मोऱ्यांच्या त्या प्रकारच्या विधानाला महाराष्ट्रात आतून समाजात मान्यता होती, आणि त्यामुळे 11वी-12वीच्या टप्प्याचं ते सगळं आंदोलन आमचं फसलं. आणि आज तुम्ही जे कोणी ज्युनियर कॉलेजशी संबंधित लोक असतील तुम्ही माहिती घ्या, आज बहुतेक कॉलेजेसमधलं ज्युनियर कॉलेजमधलं मराठी नष्ट झालेलं आहे. तिथं सेल्फ फायनान्स तत्वावरचं IT आलेलं आहे. आणि हे कशामुळे घडलंय, कारण कुठल्या तरी एका टप्प्याला महाराष्ट्रातल्या उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय लोकांनी मराठीच्या जीवावर पैसा कमवायचा, मराठीच्या जीवावर पदं मिळवायची, पण मुलं मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायची ही पद्धत सुरू केली. जे उच्चवर्णीयांनी केलं त्याचीच पायवाट नंतरच्या काळात बहुजन समाजातल्या लोकांनी घेतली, आणि त्यामुळे आता मराठी ही फक्त ज्यांना परवडत नाही अशा लोकांची भाषा उरलेली आहे. ह्या एका बॅकग्राऊंडवर आम्ही सगळे काम करत होतो. म्हणून आम्ही मराठी अभ्यास केंद्र या नावाची या संस्थेची स्थापना केली. आमच्या संस्थेचं नाव फसवं आहे, म्हणजे आम्ही अभ्यास करत नाही असं नाही, अभ्यास करतोच पण फक्त अभ्यास करत नाही. आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये माझ्या संस्थेचं नाव नीट घेणारा सलग चौथा माणूस मला सापडलेला नाहीये. मराठी अभ्यास केंद्र, मराठी अभ्यासक केंद्र, मराठी भाषा अभ्यास केंद्र, मराठी भाषा केंद्र, हे लोकांना याचा अर्थ असा आहे की हे तुम्हाला परिचयाचं नाव नाहीये. म्हणजे तुम्हाला निरमा साबण जसा परिचयाचा आहे, लाईफबॉय जसा परिचयाचा आहे, तसं भाषेसाठी काम करणारे लोक परिचयाचे नसतात. ते करतात, मग ते काय आहे, ते एका ठिकाणी काम करतात कारण बाकीच्या लोकांना मग शांतपणाने आपला कॉन्शन्स क्लिअर करून जगता येतं. त्यामुळे एका पातळीवर आम्ही लोकांचं कॉन्शन्स क्लिअर करण्याचं काम अनेक वर्ष केलं. मराठी शाळांची पालक संमेलनं आम्ही घेतली. आनंद भंडारे माझा सहकारी इथे आहे, त्याने ती कल्पना मांडली आणि आम्ही मराठी शाळांमधली मुलांची संख्या वाढावी म्हणून खूप काम केलं. आता जो मराठी भाषेचा विभाग आहे, मला वाटतं भाषा संचालनालयातले लोकही आहेत, हा भाषेचा विभाग आम्ही केलेल्या प्रयत्नातून सुरू झालेला आहे. आणि म्हणजे आता आम्हाला वाटतं की आम्ही ते केलं ते बरोबर केलं का चूक केलं. म्हणजे भाषेचा विभाग नव्हता राज्यामध्ये, कारण भाषा नियोजन नावाची काहीतरी गोष्ट एखाद्या राज्याला लागते, एखाद्या देशाला लागते, आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लागते, पैसा लागतो, मनुष्यबळ लागतं. ह्याची थोडीशी कल्पना आपल्याकडे यशवंतराव चव्हाणांना होती, त्याच्यानंतर आणि काही प्रमाणामध्ये शरद पवारांना होती किंवा आहे असं म्हणता येईल. बाकी आपला सबंध राजकीय वर्ग हा भाषेच्या प्रश्नाच्या बाबतीत सार्वत्रिक अडाणी लोकांनी भरलेला आहे. त्यांना भाषेच्या प्रश्नाच्या बाबतीत काय कळतं, जे साहित्य लिहितात ते सगळे भाषेचे अभ्यासक आहेत. एक दुसरं म्हणजे या सगळ्या लोकांच्या अपेक्षा फक्त पुरस्कार मिळावेत, समित्यांवर घेतलं जावं किंवा पर्यटनाला पाठवलं जावं एवढ्याच असतात. आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत त्या खऱ्या आहेत.
म्हणजे सरकारला चुकीचं वाटत नाही. सरकार, मी 2-2.5 वर्ष सरकारचं OSD म्हणून मंत्रालयात काम केले 2020 ते 22च्या काळात. तुम्हाला मंत्र्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं की लाळ टाकणारे माणसं त्यांच्या समोर येत आहेत हे मंत्र्यांना 2-4 मैलावरनं कळतं. कारण त्यांचं एकूण धंदाच मुळात लाळ टाकणाऱ्या माणसांच्या प्रजातीची वाढ करणं हे आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला भाषा, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये अशी माणसं दिसतात त्यांना पटकन सापडतात. तर ही आमच्या कामाची पार्श्वभूमी आहे. आता मी तुम्हाला गेल्या 2-3 महिन्यात काय केलं ते मी सांगतो आणि मग तुमचे प्रश्न घेऊ, आपण बोलूया. सरकारनं 16 एप्रिलला एक शासन निर्णय काढला आणि असं म्हटलं की मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून आम्ही हिंदी अनिवार्य करू, तिसरी भाषा म्हणून. का करू? तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तसं म्हटलं आहे, राज्याच्या शिक्षण आराखड्यात तसं म्हटलं आहे. कोणी म्हटलं असं? तर शासनाचा शासन निर्णय आला आणि दादा भुसे जे राज्याचे शिक्षण मंत्री आहेत आणि राहुल रेखावार जो राज्याचा शिक्षण संचालक आहे, त्या दोघांनी असं म्हटलं. यातले दादा भुसेंना तुम्ही त्यांच्या पत्रकार परिषदा रॅन्डमली युट्यूबवर दादा भुसे प्रेस कॉन्फरन्स टाकून तुम्ही पहा की एखादा माणूस ठोकळा कसा असू शकतो याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण दादा भुसेंनी गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रापुढे सादर केलेलं आहे. की ते जे बोलतायत त्यातल्या एकाही वाक्यावर त्यांचा विश्वास नाहीये. म्हणजे मराठी अनिवार्य असं म्हणतात तेव्हाही विश्वास नाहीये, हिंदी ठेवणार आहोत म्हणतात तेव्हाही विश्वास नाहीये, काढणार आहोत म्हणतात तेव्हाही विश्वास नाहीये. कन्व्हिक्शन कोणाचं आहे? राहुल रेखावारच्या बोलण्यामध्ये कन्व्हिक्शन आहे. याचं कारण सरकार कोण चालवतं? तर सरकार IAS माणसं चालवतात, सरकार IPS माणसं चालवतात. आणि आपल्या समाजामध्ये IAS लोक बुद्धिमान आहेत अशा प्रकारचा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. तुम्ही थोडाफार काळ मंत्रालयात गेलात की तुम्हाला आपोआप कळतं की IAS लोक हे रिफाइंड मिडिओकर लोक आहेत. त्यांचं एक विशुद्ध मिडिओक्रिटी त्यांच्यातल्या बहुतेकांमध्ये आहे आणि त्यांच्यातली मिडिओक्रिटी आणि त्यांच्यातली लाचारी किंवा लाळघोटेपणा यांचा समसमा संयोग झाला की मग तुम्हाला उत्क्रांतीच्या वाटा पटापट चढता येतात. काही लोकांना त्याच्यासाठी मसुरीमध्ये ट्रेनिंग घेत असताना बाबरी मशीद पडल्यावर पेढे खावे लागतात. अशांमध्ये फार मोठ्या प्रमाणात स्त्रियांचाही सहभाग आहे. स्त्रियांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, पण ते या पद्धतीनं झालं पाहिजे असं नाही. पण अशाही प्रकारच्या स्त्री IAS तुम्हाला दिसतील की ज्या लाळघोटेपणामध्ये पुरुषांना लाज वाटेल या प्रकारची त्यांची वाटचाल आहे. तर हा शासन निर्णय सरकारनं काढला आणि त्याच्यावर बोंबावून झाली. मुळात सरकारला धक्का कशाचा बसला की एवढं प्रचंड राक्षसी बहुमत असलेल्या लोकांच्या बद्दल महाराष्ट्रात लोकांना प्रश्न पडतो याचंच सरकारला आश्चर्य वाटलेलं आहे. याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे ह्यांच्या बहुमतात काहीतरी झोल आहे. पण आता हे असं मी म्हटलं की लोक म्हणणार हा तू राज्यशास्त्राचा अभ्यासक आहे, तू भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे, तू राजकारण करतो. मला तुम्हाला सांगायचं हे आहे, इथे बसण्यापासून ते गाडीत जाऊन झोपण्यापर्यंत आणि नंतर काहीतरी गॉसिप करण्यापर्यंत प्रत्येक बारीक सारीक गोष्ट ही राजकारणच आहे. ज्यांना असं वाटतं की आपण राजकारण करत नाही ते लोक एकतर बोळ्याने दूध पितायत असं त्यांना वाटतं किंवा त्यांचा इथला मजला पूर्ण रिकामा आहे. अराजकीय असं समाजात काहीही नाही आणि भाषा ही निखळ राजकीय गोष्ट आहे. त्यामुळे लोकांनी ज्या वेळेला त्याच्या विरुद्ध आवाज उठवला त्याला फार फडफड कोणाची झाली तर मुख्यमंत्र्यांची झाली, कारण हा निर्णयच त्यांचा आहे. ते असं म्हणाले की लोकांना परक्या भाषा चालतात पण भारतीय भाषा नको आहे. तर लोकांना परक्या म्हणजे कुठल्या भाषा चालतात? इंग्रजी चालते. आता इंग्रजी भाषा ज्या वेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी 2000 साली अनिवार्य केली पहिलीपासून, तेव्हा भाजप नावाचा पक्ष देशात होता की नाही? होता. एकदा ते भारतात सत्तेत येऊन गेले होते. महाराष्ट्रात युतीचं सरकार येऊन गेलं होतं. म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही भूगर्भात होतात, तुम्हाला कल्पनाच नव्हती, असं नाहीये. त्यामुळे तुम्हाला सुद्धा इंग्रजीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार होता, पण तुम्ही केला नाही. काँग्रेसवाल्यांनी केला नाही, आपण असं धरू की ते बदमाश लोक आहेत, पण त्यांनी किमान विरोध केला नाही एवढं तरी ते प्रामाणिकपणे सांगतात. तुम्ही विरोध पण केला नाही आणि बाकीच्यांनी का विरोध केला नाही असा प्रश्न तुम्ही मानभावीपणाने इतरांना विचारता. हा दुटप्पीपणा आहे. तेव्हा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार का नाहीये? त्यांची स्वतःची कन्या यंदा ICSE बोर्डातून 10वी झालेली आहे. तुमच्या घरात नाही तुम्ही भारतातल्या भाषांना स्थान देत. तुमचं जर हिंदी भाषेवर एवढं प्रेम आहे तर नागपुरात एखादी हिंदी माध्यमाची शाळा असली की नाही?
किंवा मुंबई शहरामध्ये सुद्धा महानगरपालिकेची एखादी हिंदी माध्यमाची शाळा असेल की नाही, पण तुमचं हिंदीवर एवढं प्रेम नाहीये की तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य त्यासाठी पणाला लावाल. गरिबांच्या मुलांचे आयुष्य पणाला लावण्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मग ह्या शासन निर्णयाबद्दल बोंबाबोंब झाली. सरकार असं म्हणले की आम्ही फेरविचार करू, स्थगित करू, आम्ही नव्याने काहीतरी गोष्टी पाहू. सरकार जेव्हा जेव्हा असं म्हणतं तेव्हा सरकार बेसिकली प्रेशर कुकर पद्धतीनं विचार करतं की प्रेशर कुकरच्या किती शिट्ट्या होऊ शकतात आणि कितव्या शिट्टीला झाकण वर जाऊन आपटेल आणि प्रेशर कुकर नामशेष होईल, इथपर्यंत सरकार विचार करतं. आणि मग सरकारच्या लक्षात येतं की काय होईल, गॅस तरी बंद होईल, प्रेशर कुकरची इच्छाशक्ती संपून जाईल किंवा भिंतच निघून जाईल. यातलं जे पटकन घडेल, विचेवर इज अर्लियर, त्याच्या बाबतीमध्ये सरकार होपफुल राहतं. म्हणून सरकारने 16 एप्रिल ते 17 जून टाइमपास केला आणि 17 जूनच्या मध्यरात्री, शाळा 16 जूनला सुरू झाल्या, 17 जूनच्या मध्यरात्री सरकारनं शासन निर्णय आणला की हिंदी ही सर्वसाधारणपणे अनिवार्य भाषा असेल. आता अनिवार्य या शब्दाचा अर्थ सर्वसाधारण नाहीये असं भाषा संचालनालयाचे परिभाषा कोश सांगतात. म्हणजे सरकारचेच जे कोश आहेत ते असं सांगतात, पण सरकारने स्वतःचे कोश वाचावेत असं बंधन नाहीये. त्यामुळे सरकार स्वतःला पाहिजे त्या प्रकारचे अर्थ लावू शकतं. आणि मग दादा भुसेंवर पुन्हा एक आपत्धर्मात्मक जबाबदारी आली की ज्याच्यावर त्यांचा विश्वास नाही असा दुसरा शासन निर्णय ते बसून लोकांना पटवून देत होते की सर्वसाधारण म्हणजेच कसं अनिवार्य नाहीये. आणि त्याच सरकारने असं म्हटलं की आम्ही इतरही भाषा शिकू. इतर भाषा म्हणजे काय, घटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषा आहेत. मराठी आणि हिंदी वगळली तर 20 राहतात. या 20 भाषा शिकवण्याचं मनुष्यबळ महाराष्ट्राकडे आहे. एवढा प्रचंड अभिमानास्पद बाब सरकारनं तुमच्यापासून 17 जून पर्यंत गुप्त ठेवली होती. हे तुम्ही लक्षात घ्या की एवढं प्रचंड मनुष्यबळ. 16 एप्रिलला आपल्याला काय कळलं होतं की फक्त हिंदी शिकवायचं प्रचंड मनुष्यबळ आपल्याकडे आहे. 17 जूनला आपल्याला कळलं की नाही, 8व्या परिशिष्टातल्या सगळ्या भाषा ऑफलाईन किंवा ऑनलाईन शिकवण्याचं मनुष्यबळ आपल्याकडे आहे. पण आपल्याला अद्याप काय कळलेलं नाहीये की मग अशा परिस्थितीत महाराष्ट्रात मराठी शिकवायचं मनुष्यबळ कुठे आहे. अमराठी शाळांमध्ये मराठी 1लीला शिकवलं जातं किंवा 4थीला शिकवलं जातं किंवा 7वीला शिकवलं जातं किंवा वरच्या वर्गात कुठेही शिकवलं गेलं तर मार्क दिले जात नाहीत, फक्त श्रेणी दिली जाते. कारण तिथले मराठी आणि अमराठी पालक म्हणतात की आमच्या मुलांच्या करिअरमध्ये मराठीचा अडथळा नको. म्हणजे या राज्यामध्ये ज्याची राजभाषा कागदोपत्री मराठी आहे, मराठी शिकवण्यासाठीचं मनुष्यबळ नाही, पण हिंदी शिकवायला मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे, विपुल मनुष्यबळ उपलब्ध आहे. आणि उरलेल्या 20 भाषा शिकवायला ऑफलाईन किंवा ऑनलाईन जर एका इयत्तेतल्या 20 लोकांनी मागणी केली तर शिकवायला मनुष्यबळ आहे. हे सगळं तुम्ही जर पाहिलं तर नालायकपणाचा अर्थ काय असतो हे तुम्हाला एका वाक्यामध्ये कळू शकेल. लोक का चिडले? जो थंड गोळ्यासारखा पडलेला महाराष्ट्र होता तो पहिल्यांदा जागा झाला आणि मग आपले पक्ष जागे झाले. हे उलट आहे. पहिल्यांदा घडलंय आपल्याकडे असं की लोक आधी जागे झाले आणि मग मनसेचे कार्यकर्ते मनसेच्या प्रमुखाला विचारायला लागले की तुमचं म्हणणं काय आहे. आणि मग आपले सगळे मराठी हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट, पश्चिम महाराष्ट्र हृदय सम्राट सगळे जागे झाले. हे कधी जागे झाले? लोकांनी त्यांची दचांडी धरल्यावर. हे मराठीच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आहे आणि म्हणून गेले 2-2.5 महिने हे टिकलं आहे. त्यामुळे आणि आपल्याला बरेचदा काय होतं, प्राईम टाइमला दिसतं तीच बातमी आहे असं आपल्याला वाटतं. पहिल्यांदा आम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हा माकपने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पहिल्यांदा त्या आंदोलनात भाग घेतला. भाकपने पहिल्यांदा भाग घेतला आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर, म्हणजे तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नव्हता, फक्त कम्युनिस्ट होते, कम्युनिस्टांनी 56 सालानंतर 69 वर्षांनी मराठीच्या आंदोलनात भाग घेतलाय. ही ऐतिहासिक गोष्ट आहे. म्हणजे भाषेचं काम वर्गीय अंगाने पण पाहता येऊ शकतं. भाषेचं काम फक्त अस्मितेच्या अंगाने पाहण्याची गरज नाही. हे ज्यांना कळतं आहे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली रक्त सांडल्यानंतर मुंबई मिळालेली आहे असे लोक या लढ्यामध्ये पुन्हा आले. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे काँग्रेस त्याच्यामध्ये उतरली.
मग उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि राज ठाकरेंचा पक्ष हे त्याच्यामध्ये उतरले. आपली माध्यमं, एकूणच भारतीय माध्यमांचा जो पिंड आहे तो असा एका पातळीवर रक्तशोषक गोचिडांचा आहे. तो कसा आहे की त्यांनी एकदा मनसेला गाठलं की ते पूर्ण रक्त पिऊन मग ते गोचिड खाली पडतं, मग शिवसेनेला गाठतं. पण त्यांना लक्षात येतं की मनसे आणि शिवसेना हेच रक्त पिण्यायोग्य पक्ष आहेत. काँग्रेसचं प्यायचं नाही ते सेक्युलर रक्त आहे, कम्युनिस्टांचं प्यायचं नाही ते डावं रक्त आहे, चळवळीतल्या लोकांचं तर अजिबातच प्यायचं नाही ते रक्तहीन लोक आहेत. त्यामुळे माध्यमांना मराठीच्या प्रश्नाचं गांभीर्य कधी कळलं? जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ते शासन निर्णय पाहिले आणि भूमिका घेतली तेव्हा. आणि यातही महत्वाची गोष्ट की ज्याला आपण साधारणपणे रवीश कुमारच्यामुळे गोदी मीडिया असा शब्द वापरतो, मराठीतही तसे खूप लोक आहेत, हॉरर शो चालवणारे लोक आहेत मराठीत. पण मराठीमध्ये तरुण जी पत्रकार मंडळी आहेत ती पहिल्यांदा आम्हाला असं दिसलं की ती स्वतःहून भाषेच्या प्रश्नाच्या बाबतीत बोलतायत. कारण त्यांना दिसतंय की जर हे आपण बोललो नाही आज तर 10 वर्षांनी हे चॅनल सुद्धा असणार नाही. म्हणजे जे मराठी शाळेच्या शिक्षकांना 25 वर्षापूर्वी कळायला पाहिजे होतं, कॉलेजेसमध्ये मराठी शिकवणाऱ्या प्राध्यापकांना 20 वर्षापूर्वी कळायला पाहिजे होतं, ते मराठी चॅनल मधल्या तरुण मुलांना कदाचित त्यांच्या कंत्राटी जॉबमुळे का होईना 2025 मध्ये कळलं आहे. शिक्षकांना हे का नाही कळलं? कारण शिक्षकांच्या नोकऱ्या परमनंट आहेत आणि त्यामुळे शिक्षकांचं असं म्हणणं आहे किंवा अनेकांचं अघोषित म्हणणं आहे, मुलं येतील न येतील, वर्ग चालतील न चालतील, मी सुखेनैव निवृत्त होणार आहे. त्यामुळे जी भूमिका मराठीच्या शिक्षकांची आहे तीच इतर विषय मराठीतनं शिकवणाऱ्या राज्यशास्त्राच्या, समाजशास्त्राच्या, इतिहासाच्या प्राध्यापकांची पण आहे. त्यामुळे काही लोक सुपात आहेत, काही लोक जात्यात आहेत, एवढाच फरक आहे. हे 2 शासन निर्णय आले, आंदोलनं झाली, राज ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी आंदोलनं करण्याचं घोषित केलं आणि आम्ही शासन निर्णय प्रतिकात्मकरित्या जाळले. मी आता 20 मिनिटं बोलले, चालू ठेव, कंटिन्यू करू. तर आम्ही ते शासन निर्णय जाळायचे ठरवले. आता नॉर्मली असं होतं की शिवसेना, मनसे हे कृतीवादी पक्ष आहेत. लोक असं म्हणतात की हे विचार करत नाहीत, कृती करतात. यावेळेला त्यांना कृतीचा कार्यक्रम पण आम्ही दिलाय. म्हणजे चळवळीतल्या लोकांनी तुम्ही शासन निर्णय जाळू शकता, म्हणजे काही हरकत नाहीये जाळायला, असं त्यांनी म्हटलं. एवढी तुम्हाला सांगतो, म्हणजे हे गमतीत घ्या तुम्ही, ते शासन निर्णय जाळण्याचे लायटर पण आम्ही विकत घेतलेत. म्हणजे ते मशाल घेऊन आले होते, त्यांच्या पक्षाची खूण म्हणून ते मशाल घेऊन आले होते. आणि इंजिनवाल्यांमध्ये आणि मशालवाल्यांमध्ये राडा होण्याची वेळ आली, कोण आधी पेटवणार म्हणून. मग त्यांच्या असं लक्षात आलं की अरे आंदोलन तर ह्यांनी ठेवलंय, आपण इथले पाहुणे आहोत. मग मी माझ्याकडे जे 4 लायटर होते त्यातला एक लायटर मी संजय राऊतांना दिलाय, तो ऐतिहासिक लायटर आहे. त्यामुळे त्या लायटरने ते शासन निर्णय पेटवले गेलेले आहेत. हे शासन निर्णय आम्ही पेटवले. तासाभरानंतर मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णय रद्द केल्याचं जाहीर केलं. आता मी असं मानत नाही की आम्ही ते जाळले नसते तर त्यांनी रद्द केले नसते. हे एवढे नीच लोक आहेत की त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांची एक जंत्री दिलीच तरी ते सहसा बदलणारे नाहीये. पण एक त्यांच्या बहुधा लक्षात आलं असेल की त्यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला त्यांच्या म्हणजे फॅक्टचेक नावाची एक गोष्ट ऑल्ट न्यूजच्या लोकांनी आणली आहे बघा. भाषेच्या आंदोलनामध्ये फॅक्टचेक नावाच्या गोष्टीची आम्हाला खूप गरज पडली. हे इतके अशक्य थापाडे लोक आहेत की दरवेळेला आम्हाला त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडावा लागतो. त्याने असं म्हटलं, NEP मध्ये 3री भाषा सक्तीची आहे. नाहीये. 3ऱ्या भाषेची सक्ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नाहीये. राज्याच्या शैक्षणिक आराखड्यात 3री भाषा सक्तीची आहे, नाहीये. राज्याच्या शैक्षणिक आराखड्याच्या सुधारित आवृत्तीमध्ये शेवटच्या दिवशी रेखावार आणि त्याच्या गँगने जो बदल केलाय त्याच्यात हा उल्लेख आहे. मूळ शैक्षणिक आराखड्यात तो बदल नाही. देशातल्या इतर राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र आहे, नाहीये. देशातल्या इतर राज्यांमध्ये सुद्धा 5वीच्या नंतर 3री भाषा शिकवली जाते आणि कुठेही बालवाडीपासून 1ल्या वर्गापासून ती शिकवली जात नाही. यांचा प्रॉब्लेम काय झाला? आतापर्यंत माध्यमं यांचं खोटं घाऊक प्रमाणात विकत घेत होती
आणि आतापर्यंत माध्यमांमधले जे लोक आहेत ते आम्हाला सांगायचं की तुमचं आंदोलन आम्ही कव्हर का नाही करत, कारण त्याला ग्लॅमर नाहीये. ग्लॅमर कधी येतं? दुकानाची काच फुटली की ग्लॅमर येतं, एखाद्याच्या कानफटात मारली की ग्लॅमर येतं. आपल्या माध्यमांची ग्लॅमरची कल्पना ही याच लेवलची आहे. त्यामुळे ज्या वेळेला मुख्य धारेतल्या माध्यमांना लक्षात आलं की आपण यांच्याशी नाही बोललो तरी युट्यूबर्स बोलतायत, आपण यांच्याशी नाही बोललो तरी लोक स्वतंत्रपणे फेसबुक आणि इन्स्टावर आपोआपच ह्याचे रील करून शेअर करतायत, तेव्हा पेपरवाल्यांना जाग आलेली आहे, तेव्हा चॅनलवाल्यांना जाग आलेली आहे. आणि त्यामुळे हा छोट्या पातळीवरचा लोकलढा आहे असं मी का म्हणतो? इथे आम्हाला कळलं आहे की कुठलाही भांडवलदारी ताकदीचा माणूस तुमच्या मागे नसला तरी तुम्ही राक्षसी बहुमताचं सरकार वाकवू शकता. ही अत्यंत महत्वाची गोष्ट यातनं आम्हाला कळली. आता सरकारने काय केलं की शासन निर्णय रद्द केले आणि लगेच नरेंद्र जाधवांच्या समितीची घोषणा केली. सरकारचं एक ठरलंय की मनोरंजनात हायगय होता कामा नये. गेल्या 15 दिवसामध्ये जर तुम्ही नरेंद्र जाधवांच्या मुलाखती पाहिल्या असतील तर एवढी प्रचंड आणि सातत्यपूर्ण मनोरंजन एवढं तुम्हाला चला हवा येऊ द्या किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल का ह्याच्याबद्दल मला शंका आहे. जाधवांसारखा मला पहा आणि फुले वहा प्रवृत्तीचा माणूस जेव्हा एखाद्या समितीचा अध्यक्ष होतो आणि सरकार नंतर महिनाभर बाकीची माणसं द्यायला विसरून गेलेलं आहे, त्याने असं म्हणले की यांची समिती आहे, पण ती समिती एकाच माणसाची आहे, पुढचे लोक कोण नाहीच आहे. कारण हे सगळं व्हायच्या अगोदर त्यांनी आम्हाला म्हणजे जनरल पब्लिकला सांगितलं होतं, आम्ही 450 तज्ज्ञांशी बोललेलो आहोत. आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की या 450 लोकांची यादी तुम्ही सरकारच्या वेबसाईटवर टाका, आम्ही त्यांचा शोध घेऊ आणि लोकांना सांगू त्यांचा शोध घ्यायला. लोक त्यांना ताणून ताणून मारतील अशी परिस्थिती आहे. हे जे कोण 450 लोक आहेत ते 450 गुप्त लोक अद्याप कोणाला दिसलेले नाहीये. कारण ते काय आहे, 2 कारण आहेत त्याची. एक तर 450 हा आकडा खोटा आहे, दुसरा हे जे उजव्या विचारांचे लोक आहेत यांच्याकडे एवढे बुद्धिमान आणि रॅशनल माणसं मिळण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे असे 450 लोक मिथकात आहेत, फिक्शन मध्ये आहेत. तुम्हाला पुढच्या कार्यक्रमामध्ये फिक्शनचं काही केलं तर उपयोगी पडतील, पण असे वास्तवात लोक नाहीये. मग यांनी जाधवांची समिती आणली आणि मग जे काही सरकार गेले महिनाभर खेळ करतंय तेव्हा आता आम्हाला लोक विचारतात, आता घेतले ना GR परत, आता कशाला भांडतो तू? तर मी काय भांडतो ते सांगतो आणि मग थांबतो, तुमचे प्रश्न घेतो. या लोकांवर आमचा अजिबात विश्वास नाहीये. हे बदमाश लोक आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरला झाल्या तर जाधव समितीचा रिपोर्ट नोव्हेंबरला येईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीत झाल्या तर जाधव समितीचा रिपोर्ट मार्चमध्ये येईल. कोणत्याही परिस्थितीत फडणवीस हा माणूस जून 26 मध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा आणखी एक आम्हाला वाटतं अयशस्वी पण प्रयत्न केल्याशिवाय शांत बसणार नाही. ते मी पुन्हा येईन हे त्याच्या भाषेलाही लागू आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या माणसाची खोड एका अपयशात जिरत नाही. त्यामुळे हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा आहे की ह्यांना एक विषय नाही सक्तीचा करायचा आहे. उत्तर भारतातला जो गायपट्टा आहे त्या गायपट्ट्याचं कावड यात्रा असतील, हलाल आणि झटक्याचं मटण असेल, या सगळ्यातनं त्यांनी तिथे मूर्ख लोकांचे रोबो त्यांनी तयार करून ठेवले आणि मॉब लिंचिंगच्या फॅक्टऱ्या त्यांनी उभ्या केल्या आहेत. त्यांना खाली जाता येत नाहीये दक्षिणेत भाषेच्या प्रॉब्लेममुळे. तमिळनाडू, केरळ मधले लोक अजून तरी त्यांचं डोकं ठिकाण्यावर आहे. कर्नाटकातले लोक पण आपल्या सहवासाने कदाचित मध्ये मध्ये भरकटल्यासारखे करतात पण नंतर बरे वागतात. आता आपलं जे राज्य आहे ते आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण पश्चिमेत आहोत पण पश्चिमेतलं कोणी आपल्याला मोजत नाही. कोण मोजणार? गुजरात जे आता देशाचे मालक आहेत. राहिला गोवा, ज्यांना आपल्या ओळखीचं काय करायचं हे अजून त्यांचं निश्चित होत नाहीये. राजस्थानच्या लोकांना एकदा व्यापार केल्यानंतर बाकी भाषिक वगैरे अस्मिता या कुठेही टाकता येतील याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे आणि मग आपण काय म्हणतो, आपली एक जुनी हौस आहे, हिमालयाने सह्याद्रीच्या मदतीला धावून झाल्या पाहिजे. चव्हाण साहेबांच्या पासून आपला लाडका छंद आहे तो. म्हणजे एक लक्षात घ्या, हिमालयाने कधी आपल्याला लेखी आमंत्रण दिलेलं नाहीये. चव्हाण साहेबांना सुद्धा जेव्हा नेहरूंनी बोलावलं तेव्हा चीनचं युद्ध संपलेलं होतं.
म्हणजे असं काही झालेलं नाही की चव्हाण साहेब जाऊन युद्ध जिंकून आणलंय त्यांनी फक्त नंतरची डागडुजी ही बऱ्या हाताने केली, जरा समजुतीनं केली. पण तेव्हापासून सह्याद्री खचला तरी चालेल, पण हिमालयाच्या मदतीला जायचं ही आपली हौस आपण सोडलेली नाही. आता अशी परिस्थिती आहे की हिमालयाला आपली अजिबात गरज नाही. आणि महाराष्ट्र ही संघ आणि भाजपची प्रयोगशाळा आहे. ही त्यांच्या हिंदुस्थानच्या एक देश, एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती यांची प्रयोगशाळा आहे. लोक मला विचारतात की हे बाकी सगळं तुझं हिंदी सक्ती वगैरे बरोबर आहे, हे कशाला बोलतो? म्हणजे रेशीमबाग म्हटलं, मातृसंस्था म्हटलं की एकतर लोकांच्या आधी पोटात गोळा येतो, मग लोकांना वाटतं की ह्याचं राजकारण होतं. तुम्ही लक्षात घ्या की गोळवलकरांच्या पासून आतापर्यंत हिंदी भाषा, आणि ती सुद्धा ब्राह्मणी हिंदी भाषा, त्या ब्राह्मणी हिंदी भाषेच्या वर्चस्वामध्ये वाढ करणं हा संघाच्या इतर अनेक राजकारणांच्या पैकी सांस्कृतिक राजकारणाचा महत्वाचा भाग आहे. त्यांना हा देश कधी नीट मॅनेज करता येईल, जितकी विविधता कमी तितका त्यांना देश मॅनेज करायला सोपा. त्यांना तमिळनाडू का जड जातो आहे, कारण त्यांना ही द्रविडियन आयडेंटिटी काय भानगड आहे, या लोकांना वेगळा देश कसा असा हवा असू शकतो, असे कृतज्ञ लोक पेरियार सारखे इथे कसे निपजू शकतात, हा त्यांना प्रश्न पडलाय. आपल्या बाबतीत त्यांचं असं झालंय की शिवाजी महाराज त्यांनी आपल्या खिशात ठेवलेले आहेत. मग ते आपल्याला सांगतात की रामदासांपासून बाबासाहेब पुरंदऱ्यांपर्यंत सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया. म्हणजे प्यायला पाणी पुरेसं हवंय असं नाही, शेतीला पाणी पुरेसं हवंय असं नाही, स्नान संध्या करण्यासाठी पुरेसं पाणी मिळालं पाहिजे. ही आपली 400 वर्षापासूनची प्रायोरिटी आहे, कल्चरल प्रायोरिटी आहे. आणि 400 वर्षापासूनच्या ह्या कल्चरल प्रायोरिटीमध्ये रामदास बसतात, बाबासाहेब पुरंदरे बसतात, आणि ज्यांच्या आवाजावर आपण प्रचंड प्रेम केलं त्या लताबाई पण बसतात. ही जी मराठी समाजाच्या हिंदुत्वीकरणाची सांस्कृतिक हत्यार आहेत, या सांस्कृतिक हत्यारांना छेद देणारी एकच गोष्ट महाराष्ट्रात आहे, आणि ती म्हणजे महाराष्ट्र धर्म, मराठीपणाची जाणीव, ज्याच्याबद्दल राजाराम शास्त्री भागवत बोललेले आहेत, ज्याच्या जीवावर संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिलेला आहे, आणि ज्याचा उल्लेख येसूबाईंच्या एका पत्रामध्ये आहे की शिवाजी महाराजांनी काय करायचं ठरवलं, मराठियांचे गोमटे करावे, ही त्यांच्या जगण्याच्या हेतूचा भाग होता. राजाराम महाराजांसारखा मुलगा पालथा जन्माला आला तर शिवाजी महाराज म्हणाले की दिल्ली पालथी करेल. दिल्ली पालथी करावी असं ज्या राज्याच्या किंवा ज्या भौगोलिक प्रदेशातल्या युगपुरुषाला 400 वर्षापूर्वी वाटलं, तिथले आपण लोक आयदर दिल्लीचं तख्त राखतो आहोत किंवा दिल्लीचे बूट चाटतो आहोत. दिल्लीचं तख्त राखण्यापासून दिल्लीचे बूट चाटण्यापर्यंतचा आपला अधोगतीचा प्रवास गेल्या 65 वर्षात झाला आहे. याला जर छेद द्यायचा तर मराठी माणसाचं, मराठी भाषेचं, मराठी संस्कृतीचं नवं असं बहुजनांचं राजकारण, जे शरद पाटलांचा शब्द वापरायचा तर अब्राह्मणी राजकारण, असं उभं राहिलं पाहिजे. या हिंदी सक्तीच्या हिंदी सक्ती विरोधातल्या लढ्याकडे मी या दीर्घकालीन मराठी कारणाची सुरुवात म्हणून पाहतो. आता हे कठीण आहे का? भयंकर कठीण आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा 56 साली सुरू झाला आणि एस.एन. जोशींनी शनिवार वाड्यापुढे भाषण दिलं, तेव्हा कोणालाही वाटत नव्हतं की मुंबई मिळेल, कोणालाही वाटत नव्हतं महाराष्ट्र मिळेल, कारण नेहरूंसारखा बुद्धिमान माणूस तेव्हा सत्तेमध्ये होता. आता आमच्याच एंटायर पॉलिटिकल सायन्सचा पाताळयंत्री माणूस सत्तेमध्ये आहे. त्यामुळे बुद्धिमान माणसाशी संघर्ष करणं कठीण असलं तरी अशक्य नाही आहे, पण पाताळयंत्री मेगॅलोमेनियाकशी स्पर्धा करणं आणि संघर्ष करणं हे जीवघेणं आहे. हे मी तुम्हाला का सांगतो, हे सांगून मी थांबतो की आज मी तुमच्याशी बोलतोय, मी जेव्हा हे व्हिडिओ वगैरे सगळे करतो तेव्हा मला लोक विचारतात तू नोकरी सोडली का किंवा तू राजीनामा दिला का. मग त्यांना बेसिकली असं पोलाइटली म्हणायचं असतं की तुला अद्याप काढलं कसं नाहीये. तर ही जी भीती लोकांच्या मनातली आहे ती माझ्याबद्दलच्या आस्थेतनं आलेली आहे, पण वास्तवाच्या जाणीवेतनं पण आलेली आहे की ज्या काळामध्ये आम्ही भांडतो त्याच काळामध्ये जनसुरक्षा कायदा आलाय. अजित नवलेंनी परवाच्या एका मुलाखतीत असंच म्हटलंय, आणि ते आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की डावे, कडवट डावे
आणि तत्सम अशा कोणालाही आत टाकण्याचा अधिकार सरकारला जनसुरक्षा कायद्याने आहे. त्या तत्सम या कॅटेगरीत आम्ही बसतो. आणि आधीच्या 2 कॅटेगरीत बसवणं हे फक्त एखाद्या FIRचं काम आहे. आणि FIRचा मुद्दा आलाय म्हणून सांगतो. जे शासन निर्णय जाळले गेले त्या दिवशी मी आणि आनंद भंडारे आम्ही चळवळीचे प्रतिनिधी म्हणून होतो, पण माध्यमं कशी ऑपरेट करतात तुम्हाला माहिती आहे. शेवटपर्यंत आम्हाला तो शासन निर्णय जाळता येण्या इतपत तिथे जवळ जाता आलं नाही. ते शासन निर्णय जाळण्याचा भाग्ययोग उद्धव ठाकरेंच्याच नशिबी होता. त्यांनी ते केलं, पण FIR माझ्या नावावर आहे. 4 दिवसानंतर मी आणि 300 लोकांवर आझाद मैदान पोलीस स्टेशननं FIR केलेला आहे. हे मला माहित आहे. आम्हाला एवढं कळतं की हे घाबरवण्याचं टेक्निक असतं. जी कलमं आहेत ती कलमं इतकी फालतू आणि भुक्कड आहेत की ते फक्त चाचपून पाहतात की पुढे हे काही करतील का, पुढे या प्रकारचा आगाऊपणा होणार आहे का. आणि हे 4 लोकांना बोलले तर अशा प्रकारचा आगाऊपणा करण्याची इच्छा असणारी बाकीचे लोक पटकन खाली बसतील का. तर हे घडण्याची शक्यता यानंतरच्या काळामध्ये आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता गेल्या 2-3 महिन्यात जे घडलंय ती एका मोठ्या दीर्घकालीन लढाईची सुरुवात आहे. मला व्यक्तिशः असं वाटतं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईचा हा दुसरा टप्पा आहे. राज्य मिळवण्याचा पहिला टप्पा असेल तर मराठी माणसांचं राज्य उभं करण्याचा हा दुसरा टप्पा आहे. एकच शेवटचा मुद्दा जो विसरलो तर कदाचित बरं नाही राहणार म्हणून सांगतो. आज जो MMRचा प्रांत आहे तिथे 5 जिल्हे आहेत आणि त्याच्यात 4.25 कोटी लोक राहतात. राज्याचे आपले आताचे जे मुख्यमंत्री आहेत ते कधीही मुंबई शहर असा उल्लेख करत नाही, मुंबई महानगर प्रदेश असाच उल्लेख करतात. या 5 जिल्ह्यांमध्ये उत्तर भारतीयांची, स्थलांतरितांची प्रचंड मोठी संख्या आहे. आणखी 10 वर्ष जर आपली मुलं पहिलीपासून हिंदी शिकली तर या दोन्ही भाषांच्या व्याकरणातलं, लिपीतलं साधर्म्य वैधर्म्य लक्षात घेता आपली मुलं अशा प्रकारची मिश्र भाषा बोलायला लागतील की मराठी ही हिंदीची पोटभाषा आहे असं आणखी 10 वर्षांनी जे आता ब्रज, बुंदेलखंडी, अवधी, मगही आणि भोजपुरीचं झालंय हे 10 वर्षांनी मराठीचं होईल. आणि ते जेव्हा होईल त्यावेळेला MMR प्रांताचं वेगळं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश होईल आणि त्याची पहिली भाषा हिंदी, पैसेवाल्यांची भाषा दुसरी म्हणून गुजराती आणि तिसरी मराठी राहील. हा मी तुम्हाला अतिशयोक्त, कल्पनारम्य अशा प्रकारचा धोका सांगत नाही. आपण इतके जडत्व असलेला समाज आहोत की असं काहीतरी. आणि त्यावेळेला पहिल्या भाषावार प्रांत रचनेत आपल्याला आपल्या भाषेचं एक राज्य मिळालं. दुसऱ्या भाषावार प्रांत रचनेचा विचार गेली 20-25 वर्ष देशामध्ये होतोय. असं काही नाही की मी तुम्हाला आज पहिल्यांदा सांगतोय. दुसरी भाषावार प्रांत रचना झाली तर MMRचं एक राज्य, विदर्भाचं दुसरं राज्य आणि उरलेल्या महाराष्ट्राचं तिसरं राज्य जर मराठवाड्याच्या लोकांनी आम्हाला तेलंगणाला जोडा असं म्हटलं नाही तर, कारण तेलंगणाचं आपल्यापेक्षा बरं चाललं आहे. त्यामुळे आणि मराठवाड्याची जी काही दुर्दशा आपल्या लोकांनी केली आहे की केवळ संत साहित्य आणि दुःखाचा इतिहास याच्या पलीकडे मराठवाड्यातल्या लोकांना सांगण्यासारखं आपण काही ठेवलेलं नाही. मी स्वतः कोकणातल्या काही ST स्टँडवर स्वतंत्र कोकण झाला पाहिजे अशा प्रकारचे फलक पाहिले. स्वतंत्र कोकण झाला पाहिजे, पण ते घेणार कोण? ज्यांना तशा प्रकारचा कोकण पाहिजे त्यांना कोकणातला निसर्ग लुटायला पाहिजे, सौंदर्यासाठी नको आहे. अशा प्रकारचं काहीतरी एक व्यापक घडण्याची शक्यता आणि तिला होणारा करायचा विरोध म्हणून मी या सगळ्या मराठीच्या आंदोलनाकडे पाहतो. ही एक मला वाटतं 20 मिनिटात नाही, फारच बोललो मी, 40 मिनिटात मला वाटतं मी माझं म्हणणं तुम्हाला सांगितलं. मी लोकांना जे काही प्रश्न तुमच्या मनात असतील, न पटणार असेल मोकळेपणाने सांगा, कारण असं बोललो नाही आपण तर चर्चा नाही होणार. दोन प्रश्न आहेत सर. हो. पहिला प्रश्न असा, एक तर ते राजकीय समर्थन मिळालं वगैरे ते पाहिलं, जवळून पाहिलं की सहभागी झालो. 2 प्रश्न पडले. त्याच्यानंतरच्या एका सभेमध्ये राज ठाकरेंनी इंग्रजी माध्यमाचा उल्लेख केला आणि तो त्यांनी उदाहरणासह इतक्या विस्तृत प्रमाणात केला की सगळ्यांची मराठी मुलं इंग्रजी माध्यमात शिकली तरी
काही होणार नाही असा त्यांचा जर मोबाईलचा टॉर्च आम्ही या आंदोलनाच्या दरम्यान उद्धव ठाकरेंना ज्यावेळेला भेटायला गेलो होतो सगळे कार्यकर्ते, तेव्हा ते असं म्हणाले की आदित्य ठाकरेंना जेव्हा त्यांनी बॉम्बे स्कॉटिशमध्ये घालायला टाकायचा निर्णय घेतला, त्यावेळेला त्या चर्चमधली जी काही जो कोणी फादर असेल त्या फादरने इंग्रजी येत नाहीये तुमच्या मुलाला अशा प्रकारचं एक म्हणणं व्यक्त केलं. आणि मग कुटुंबाने त्यांच्या सांगितलं की पण म्हणून तर आम्ही आमच्या मुलाला इथे आणतो आहोत आता. आणि त्याच्या पुढे ते असं म्हणाले पण बाळासाहेबांनी आम्हाला असं सांगितलं होतं की घरात मात्र मुलांशी मराठीतनं बोललं पाहिजे. हा जो युक्तिवाद आहे हा सर्व स्तरांवर फसवा युक्तिवाद आहे. मराठी समाजातल्या ज्या लोकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातलेलं आहे ते अनेक वर्ष असं सांगत राहिलेले आहे की मुलं कुठल्याही बोर्डाच्या शाळेत गेली, इंग्रजी माध्यमात गेली तरी आम्ही मराठीत त्यांच्याशी बोलतो. अशा कुटुंबांमध्ये त्या मुलांचं 10वी झाल्यानंतर किंवा होईपर्यंत त्या मुलांच्या घरामध्ये पालक मुलांशी कोणत्या भाषेमध्ये बोलतात आणि आजी आजोबांवर मुलांशी बोलण्याची कोणत्या भाषेमध्ये वेळ येते हे एकदा तुम्ही तपासून पहा. मुलांची भाषा मराठी होत नाही, पालकांची आणि घरातल्या इतर संबंधित लोकांची भाषा तोडकी मोडकी का होईना इंग्रजी होण्याकडे लोकांचा कल होतो. आणि हे आम्ही माझ्याबरोबर प्रकाश परब काम करतात, तुम्हालाही माहिती आहे सर, आम्ही त्या अशा लोकांना आडनावाने मराठी राहिलेले लोक असं म्हणतो किंवा भूतपूर्व मराठी लोक असं आम्ही त्यांना म्हणतो की या लोकांच्या घरामध्ये मराठी अस्तंगत झालेली भाषा आहे. राज ठाकरेंचा जो तू उल्लेख केलास की राज ठाकरेंनी असं म्हटलं की सगळ्या मराठी शाळा सेमी इंग्लिश करून टाकल्या पाहिजेत असं त्यांचं वाक्य आहे. हे अशा प्रकारचं विधान कपिल पाटलांनी पण केलेलं आहे. अशी विधानं फक्त अज्ञानामधून येतात. आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळा ऑलरेडी सेमी इंग्लिश झालेल्या आहेत. आणि त्या का झाल्या? कारण शिक्षकांना असं वाटलं की त्या निमित्ताने तरी आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणार नाहीत आणि शाळा टिकतील. आता हे जेव्हा झालं त्यावेळेला मराठी शाळांमधले शिक्षक घरोघरी जायला लागले आणि मुलं गोळा करायला लागले. त्यावेळेला त्या शिक्षकांना सर्वसामान्य माणसांनी प्रश्न विचारलेला आहे, तुमची मुलं कोणत्या शाळेत आहेत? तुमची मुलं जेव्हा शिकायची वेळ होती त्यावेळेला तुम्हाला मराठी शाळा का दिसल्या नाही? आणि मग आता जर तुमचा रोजगार बंद पडण्याची वेळ निर्माण झालेली आहे तर तुमचं मराठी भाषेवरचं प्रेम उतू जातं आहे का? राज ठाकरेंच्या विधानाचा पुढचा भाग असा आहे की मराठी शाळा सेमी इंग्रजी झाल्या अशी महाराष्ट्रामध्ये एक तरी शाळा तुम्ही मला दाखवाल का की जी इंग्रजी माध्यमाची आहे आणि सेमी मराठी झालेली आहे? म्हणजे विज्ञान आणि गणित जसं मराठी शाळेमध्ये इंग्रजीत शिकवलं जातं तसं इंग्रजी माध्यमाच्या कुठल्या शाळेमध्ये विज्ञान आणि गणित मराठीतनं शिकवलं जातं अशी महाराष्ट्रातली तुम्ही एक शाळा दाखवू शकाल का? नाही दाखवू शकणार. याचं कारण असं आहे की पालकांनी, शिक्षकांनी, संस्था चालकांनी, समाजाने, सरकारने ठरवलंय की हुशार मुलं कोण आहेत? सायन्स आणि मॅथ्स घेणारी मुलं हुशार आहेत. मग त्या हुशार मुलांना आपण इंग्लिश मधनं ते उपलब्ध करून दिलं पाहिजे. ऑर्डिनरी मुलं कोण आहेत? इतिहास भूगोल घेतात ती, भाषा वगैरे शिकतात ती, त्यांना हरकत नाही, त्यांना माफ करू आपण, त्यांनी मराठीतनं शिकायला काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे आपण एक प्रकारची द्विवर्ण व्यवस्था शिक्षणात पण निर्माण केलेली आहे की इंग्रजीमध्ये विषय शिकणारे लोक अधिक बुद्धिमान, मराठीतनं विषय शिकवणारे लोक अत्यंत सामान्य आणि बरेचदा त्यांच्या वर्गीय पातळीमध्ये पण फरक राहतो. ही गोष्ट राज ठाकरेंना माहीत नाही असं नाहीये. प्रॉब्लेम असा आहे की वैयक्तिक आयुष्यात जेव्हा तुम्ही घोडचुका करता आणि तुम्ही समाजाचं नेतृत्व करता त्यावेळेला प्रत्येक माणूस काही महात्मा गांधी असत नाही ना की जाहीरपणे बाबा हे चुकलं माझं, मी तेव्हा हे असं केलं पण नाही, मला मी योग्य केलं नाही, माझ्याकडनं चूक झाली, पण माझ्या सोबत काम करणाऱ्या माणसांनी माझ्याप्रमाणे भाषिक आत्महत्या करू नये असं म्हणण्यासाठी महात्मा गांधींच्या सारखीच ताकद लागते. महात्मा गांधींसारखा माणूस जेव्हा असं म्हणतो की मी जर या देशाचा हुकुमशहा झालो एका दिवसासाठी तर मी या देशामधला सगळा व्यवहार फक्त प्रादेशिक भाषांमधनं करीन आणि इंग्रजी भाषा इथनं हद्दपार करीन असं म्हणण्यासाठी सुद्धा यंग इंडिया सारखा पेपर गुजरातीत काढावा लागतो. असं सांगण्यासाठी सुद्धा पत्रव्यवहार लोकांच्या भाषेत करावा लागतो. असं सांगण्यासाठी सुद्धा
टिळकांचं भाषण कुठल्याही देशाच्या भागामध्ये अरेंज करून त्यांना मराठीत बोला मी हिंदीत करतो असं सांगायचं धाडस लागतं. गोपाळकृष्ण गोखले आफ्रिकेत आले तर तुम्ही मराठीतनं बोला मी तुमचं अनुवादित करून लोकांना सांगतो असं म्हणायचं धाडस लागतं. असा आपल्याकडे एकच गांधी होता. 130 कोटींच्या देशामध्ये एक माणूस, हे कमालीच्या नेतृत्वाच्या दारिद्र्याचं लक्षण आहे. त्यामुळे आपण काय म्हणूया त्याला, आपापल्या गल्लीतले तरी गांधी होऊ शकतो का? कारण आता गेल्या 12 वर्षात आपल्याला जे नवं स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या नव्या स्वातंत्र्यात तर गांधी असणं हे पण प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण गांधी असेल तर तुम्ही देशद्रोहीच असता. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये अशा प्रकारचं गांधींसारखं वागणं शक्य आहे का लोकांना माहित नाही. आणि हा तुझा राज ठाकरेच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. दुसरं तुम्हाला काय म्हणलास? हो हा हा यांचा जो पाठिंबा आहे ना हा मी हिअर अँड नाऊ या तत्वावर घेतलाय की या क्षणाला तुम्ही आमच्या सोबत आहात, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे आम्ही 2 आंदोलनं केली. पहिल्या आंदोलनात शिवसेना मनसे दोन्ही होते. दुसऱ्या आंदोलनामध्ये मनसेचा एक जण आला होता. पण त्याच दिवशी सकाळी संजय राऊतांनी असे एक ट्विट केलं की आमच्या दृष्टीनं तिसऱ्या भाषेचा प्रश्न संपला आहे. आणि त्यामुळे शिवसेना पक्षाचं कोणीही त्या धरणे आंदोलनात आलं नाही. पण आमचं आंदोलन त्यांच्यावर अवलंबूनच नव्हतं. आमचं आम्ही करणार होतो. आम्ही तेव्हा जे सांगत होतो की हे शहाणे लोक नाहीयेत सत्तेतले, हे आज ना उद्या डंख मारतील, ते त्यांना महिन्याभराने कळत आहे. आपल्या मराठीवादी पक्षांचा प्रॉब्लेम असा आहे की ते जरा त्यांचा साबण स्लो आहे. त्यांचा साबण स्लो असल्यामुळे त्यांना एकच गोष्ट पुन्हा सांगायला लागते. पण त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, उत्तम आहे. त्यांनी नाही पाठिंबा दिला, पण 18 वर्ष नव्हता दिला. कोणाच्याही आर्थिक राजकीय अशा प्रकारच्या पाठिंब्याशिवाय जर आम्ही 18 वर्ष शांतपणाने आमचं काम करू शकतो तर 4 महिन्याची प्रसिद्धी आम्हाला झेपणार नाही का? काही प्रॉब्लेम नाहीये. आणि निवडणुकीच्या नंतर तू म्हणलास ते बरोबर आहे, निवडणुकीच्या नंतर ते काय करतील हेही कळेल. आणि शिवसेनेच्या बाबतीत तर हे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलंय की त्यांच्या मुलाने जो मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग केलेला आहे त्याच्यामुळे मुंबईतल्या मराठी शाळांची कबर खोदली गेलेली आहे. हे आम्ही जाहीरपणाने बोललोय. त्याच्यामुळे लोकांच्या शिव्या पण खाल्ल्यात. पण मुंबई महानगरपालिकेच्या शाळा मोक्याच्या जागी आहेत. आता त्या शाळेवरचं लक्ष कोणाचं आहे? बिल्डरांचं आहे, रिअल इस्टेटवाल्यांचं आहे. आज आम्ही इथे आलोय. संध्याकाळी माहीम मधल्या एका शाळेसाठी आमचे काही लोक भांडतायत कारण अचानक ती शाळा धोकादायक झाली आहे, C1 कॅटेगरीत आली आहे. आणि आर्किटेक्ट चंद्रशेखर प्रभूंनी आम्हाला 4 दिवसापूर्वी सांगितलं की इथे शाळा बंद करून जर 40 मजल्याचा टॉवर झाला किंवा 60 मजल्याचा टॉवर झाला, कारण ते ट्रेंडी आहे सध्या, तर 1400 कोटींचा व्यवहार होऊ शकेल. एक मराठी शाळा आणि 1400 कोटींचा व्यवहार, यात आपले लोक काय करतील हे सहज समजण्यासारखं आहे. त्यामुळे यांच्यावर सोबत आला तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आमच्या मर्यादेनुसार काम करत राहू, हे आम्हाला स्पष्ट आहे. सर, आता तुम्ही शाळेचं बोलला, महानगरपालिकेचं, महाराष्ट्रभरच्या समायोजनाच्या नावाखाली शाळा बंद होत आहेत. त्याची संख्या जवळजवळ म्हणजे सरकारी शाळा, प्राथमिक शाळा 18,000 आहेत. त्याच्या म्हणजे मराठी शाळा बंद होत आहेत. तर मग मराठी आपण फक्त लढा मराठीच्या भाषेत होता की उद्या जो विषय आहे मराठी कारणाचा, कारण की मराठी कारण होणार असेल त्याच्यासाठी आपण भांडलो तर त्यामध्ये शाळा वाचायला पाहिजे. ती एक चळवळ उभा राहायला पाहिजे. आता आमची छोटीशी चळवळ आहे, आम्ही काही कुठं मोठे कुणी नाहीये, पण आमचा एक ग्रुप आहे की जो शिक्षण वाचवा, शाळा वाचवा आणि शिक्षण वाचवा, सरकारी शाळा वाचवा. तर इथं जेव्हा आपण त्या अधिकाऱ्यांकडे जातो तर अधिकारी माहिती देत नाहीये. त्यामुळे 18,000 शाळा बंद होत आहेत. किंवा तुम्हाला माहित असेल की शाळा दत्तक देत आहेत हे शासन. गौतमी पाटील वगैरे नाचली तिकडे नाशिकच्या एका मराठी शाळेमध्ये, आणि ते गुंड मावाल्यांना देणार आहेत. तर ह्याच्यासाठी आपण पुढं जाणार आहोत, याच्याविषयी मला विचारायचं होतं. दुसरं असं होतं की आम्ही जेव्हा मराठीच्या आणि मराठी माणसांच्या बद्दल बोलतोय तर महाराष्ट्रात नजर टाकेल तुम्ही सगळे बऱ्यापैकी शहरात राहणारे आहात, त्यामुळे शहरात जास्त तो प्रश्न दिसतोय. मी ग्रामीण भागातली आहे. तर हा जो हिंदी माणसांचा वर्चस्ववाद आहे तो सांस्कृतिक वर्चस्ववाद जो आपल्या माथी आलेला आहे. म्हणजे माझ्या गावामध्ये
आता बघा देवी बसल्या की ते दांडिया खेळायला सुरुवात होती. ह्याच्यावर पण आपल्याला काम करावं लागेल का? दुसरं असं की जो सिंदूर वगैरे यांनी आता केलं, सिंदूर ऑपरेशन, की सिंदूर वगैरे आपल्या मराठी माणसाचा विषयच नाहीये तो. किंवा इकडं सिंदूर लावतात पण टिकली लावत नाहीत. आपण गंध लावतो, इकडं लग्न झालेल्या महिला कुंकू लावतो, पण इकडे उत्तर भारतात ते सिंदूर वगैरे लावतात. तर मग त्यांचे सण ते आपल्याकडे येत आहेत, तर तो जो सांस्कृतिक जो त्यांचा वर्चस्व आहे त्याला आपल्याला छेद देता आला तर आपलं मराठीकरण किंवा आपली भाषा, आपली संस्कृती, आपली कला, आपलं साहित्य याच्यावर ही चळवळ पुढे जाणार आहे. आणि मला असं वाटतं की त्या अंगाने जर ती जाते तर मग आपलं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं जे मराठी असतंय ते वाचेल असं मला वाटतं. की तुम्ही जर म्हणलात तसं हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधातलं भांडणं हे एक पहिलं भांडण आहे. मराठी शाळांचा तुम्ही जो मुद्दा मांडलात तो महाराष्ट्रामध्ये एक शिक्षकी शाळा ज्या आहेत किंवा 20 पेक्षा कमी मुलं असलेल्या ज्या शाळा आहेत अशा सगळ्या शाळांना ते समूह शाळांच्या योजनेमध्ये क्लस्टर स्कूल्स ते करणार आहे. आणि या सगळ्याचा जो फटका आहे तो मुलांपेक्षा मुलींना जास्त बसतो. कारण घरापासून जास्त अंतरावरची शाळा म्हणजे मुलीचं शिक्षण बंद होतं. विशेषतः माध्यमिक शाळेतल्या मुलीचं शिक्षण पहिल्यांदा बंद होतं. प्राथमिकचं एक वेळ कदाचित पालक चालू देतील, पण माध्यमिक शाळांमधल्या मुलींचं शिक्षण तातडीने बंद होतं. कारण त्या मुलीच्या एकूण वागण्या बोलण्याशी कुटुंबाची इबरत ही एक गोष्ट आपल्याकडे समाजानं जोडलेली आहे. त्यामुळे याही प्रश्नाच्या बाबतीत बोललं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, महानगरपालिकेच्या असतील, यातला समायोजनाचा प्रश्न, संच मान्यतेचा प्रश्न, याच्या बाबतीमध्ये आम्ही वेगवेगळ्या काम करणाऱ्या लोकांशी बोलतो आहोत. फक्त अडचण यातली अशी आहे की हे सगळं करून असं काहीतरी उभं करणं, संघटन उभं करणं आणि त्या संघटनाची विधिमंडळामध्ये लोकांना प्रश्न विचारायला सुचवणं किंवा लोकप्रतिनिधींच्या मार्फत चर्चा घडवून आणणं, या सगळ्यासाठी एकच आम्हाला आलेला अनुभव तुम्हाला सांगतो. आम्ही 2010-11 मध्ये मराठी शाळांच्या मान्यतेसाठी भांडलो आणि त्यावेळेला सरकारनं जवळपास 200 ते 250 शाळांना मान्यता दिली. आणि ती मान्यता स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर दिली. तुम्हाला कदाचित काहींना माहिती असेल, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित याच्या पुढचा टप्पा स्वयं अर्थसहाय्यित आहे. म्हणजे स्वयं अर्थसहाय्यित शाळा ह्या कधीही अनुदानित होण्याची शक्यता नसते. तर सरकारने स्वयं अर्थसहाय्यित या एकाच लेबल खाली शाळांना मान्यता दिली. आणि त्यानंतर आमच्या बरोबर त्या आंदोलनात जे लोक होते त्यातल्या काहींना असं वाटलं की आता मान्यता मिळाली, आता अनुदान मिळेल. आणि आम्ही त्यांना हे सांगत होतो की मान्यता मिळाली आहे, तुम्ही एक किमान फी घेऊन या शाळा चालवा. पण त्यावेळेला अनेक शाळा चालवणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांकडनं 5-5, 10-10 लाख रुपये घेतले. आणि पहिल्यांदा तावडे तेव्हा शिक्षण मंत्री होते, मग मला वाटतं वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री होत्या आणि आता नंतर बच्चू कडू राज्यमंत्री होते. साधारणपणे 5 ते 10 कोटी रुपयांचा व्यवहार हा मंत्रालयीन पातळीवर ठरला, पण कुठल्या तरी पातळीवर ते घडलं नाही. म्हणजे आमच्या संस्थेचंच लेटर हेड वापरून, शिक्षण हक्क समिती तेव्हाची जी होती तिचं लेटर हेड वापरून काही लोकांनी वर मंत्रालयामध्ये लोकांशी डीलिंग केलं. आम्हाला ते माहिती नव्हतं. शेवटी त्यांना आम्हाला संस्थेतनं काढून टाकावं लागलं. पण लोक असं करतात. म्हणजे लोक, आणि त्यांनी काय ठरवलं होतं, तुमच्याकडनं मी 5 लाख रुपये घेतले कारण मला वर 2 लाख द्यायचे, मधले जे 2 आहेत ते मला संस्था चालवायला लागणार आहे. अशा पद्धतीनं लोक अजिबात, ज्याला मॅक्युवेलियन आपण म्हणतो, अमॉरल, न नैतिक अशा पद्धतीनं लोक काम करतात. तर अशा ठिकाणी आता आपल्याकडे ह्या प्रश्नांची तड लावण्यासाठी शिक्षक आमदार आहेत किंवा पदवीधरचे आमदार आहेत. आपल्याकडे 7 आणि 7 14 असे आमदार आहेत. पण आता एकही आमदार ह्यापैकी उरला नाहीये की जो स्वतंत्रपणे उभा राहू शकेल. एखादा BT देशमुखांच्या सारखा शिक्षणातलं कळणारा माणूस होता, पण आता शिक्षक आमदार होण्यासाठीचाच खर्च साधारणपणे 5 कोटी आहे. जर शिक्षक आमदार होण्यासाठी शिक्षक असणं अजिबात गरजेचं नाहीये. ही मी तुम्हाला अजिबात विनोदाने सांगत नाहीये. या काय तो नियमच सांगतो, तुम्ही कोणी असू शकता, शिक्षक असण्याची गरज नाही. इनफॅक्ट शिक्षक असला तर लायबिलिटी असण्याची शक्यता जास्त आहे. शिक्षक शिवाय जर कोणी असाल तर अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जास्त मोठ्या पातळीवर संघटन करता येईल,
अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. पण आम्ही सगळे एका अर्थाने नोकऱ्या करणारे लोक आहोत. आम्ही सगळे नोकऱ्या करतो आणि शनिवार रविवारच्या सुट्ट्या घेऊन आम्ही जातो. कारण मी सरकारच्या विरोधातलं आंदोलन करण्यासाठी ड्युटी लिव्ह घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे मी आणि असा खोटा आजारी पडू शकत नाही आणि मला माझा तो पिंड नाही. त्याच्यामुळे माझ्या ज्या हक्काच्या रजा आहेत त्याच घेऊन मला बाहेर पडता येणं शक्य आहे. आणि ते करताना हे या प्रकारचं संघटन ही रात्रंदिवस करायची गोष्ट आहे. आणि तंत्रज्ञान कितीही वाढलेलं असलं तरी लोक एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही त्यांना ऍड करा एखाद्या प्रॉब्लेमसाठी, पानपानाचा निबंध लिहितील. पण तुम्ही जर त्यांना म्हणलात की उद्या सकाळी 10 वाजता इथं भेटूया का, तर पाहतो, प्रयत्न करतो, मी आहेच तुमच्या बरोबर, अशा प्रकारचे अंगठा दाखवणारे जे आजचे द्रोणाचार्य आहेत ना, यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे संघटन चालवण्यासाठी संघटनाचीच मानसिकता लागते. आणि असे लोक आत्ताच्या काळात लोकांचे पोटापाण्याचे प्रश्न एवढे तीव्र आहेत. आणि एकेकाळी असं होतं की लोक वारावर जेवायचे किंवा कोणाकडे राहायचे. आपल्या एकूण जगण्याची मूल्य व्यवस्था इतकी बदललेली आहे की तुम्ही तरुण मुला मुलींना अशा प्रकारे तुम्ही स्वतःला वाहून घ्या असं सांगायचं आणि मग व्यवस्थेनं त्यांचं शोषण करायची मुभा द्यायची, हे काही फार बरं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे हे कठीण आहे पण अशक्य आहे असं नाही. तर खरं तर आपण जे मराठी भाषेसाठी आणि याच्यासाठी जे काम करतो ते खरंच खूप मोलाचं आहे. मी फक्त माझा प्रश्न नाही, फक्त 2 मिनिटं फक्त बोलतो. मी साधारण 4 म्हणजे मला हे बोलायचं आहे, ठीक आहे, की MMR रिजन जर तुम्ही आम्हाला सांगितलं की हा येणारा पुढचा धोका आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला एक मराठी माणूस म्हणून भविष्यामध्ये आम्हाला काय करावं लागेल? कारण हे जर आम्हाला रोखायचं असेल तर ह्याचं आंदोलन जे चाललंच आहे त्याच्या साथीनं एक आम्ही लिहिणारी मंडळी म्हणा किंवा जे ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याच साऱ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना पुढे येऊन काय काय याच्यासाठी योगदान द्यावं लागेल असं तुम्हाला वाटतं? अजून किती वेळ थांबणार लोक? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ, अमर शेख, गवाणकर, शाहीर साबळे या सगळ्या माणसांनी खूप काम केलेलं आहे. आणि उद्या म्हणजे संभाजीनगरला जो कार्यक्रम मी करतोय तो क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने, अण्णाभाऊंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कार्यक्रम विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा आहे. आता ही सगळी डाव्या चळवळीतली मंडळी आहेत. या सगळ्या माणसांनी प्रचंड मोठ्या ताकदीने या सगळ्या आंदोलनात सहभाग दिला आणि तशा प्रकारचं काम लेखक आणि कवींना आता करता येणं शक्य आहे असं मला वाटतं. आता तशा प्रकारचं काम काही प्रमाणामध्ये आपल्याकडे इन्फ्लुएन्सर्स करतात बघा. पण इन्फ्लुएन्सर्सचं काय झालंय, एकतर ती जेनझीतली मुलं आहेत, 20-22ली मुलं आहेत आणि त्यांना गाझापट्टीतल्या प्रॉब्लेममध्ये रस आहे. युक्रेनमध्ये काय झालंय त्याच्यात ते असू नये असं माझं म्हणणं आहे, पण तुमच्या बुडाखाली काहीतरी जळत असताना गाझाचे प्रॉब्लेम सोडवणं एक दिवस थांबवलं तरी काही बिघडत नाही असं मला वाटतं. पण ही सगळी जी आणि त्याच्यात पुन्हा प्रॉब्लेम काय की जेनझी मधला मोठा वर्ग इंग्रजी माध्यमात शिकलेला असल्यामुळे प्रादेशिक समाजामध्ये काय घडतंय याच्याशी त्यांना फार कमी घेणं देणं आहे. त्यामुळे न्यूयॉर्कच्या महापौराचा काय प्रॉब्लेम झाला याच्यात त्यांना इंटरेस्ट आहे, पण मुंबईला 4 वर्ष महापौरच नाहीये हे त्यांना माहित नाहीये. तर हे जे आहे ना, त्याच्यामुळे आत्ताच्या काळातले या काळाचे कलावंत निर्माण होतील का? पण आपला समाज कृतज्ञ समाज आहे. अण्णाभाऊ साठेंनी फार रक्त सांडलं, अत्यंत हलाखीत तो माणूस मुंबईत घाटकोपरला, मी जिथे राहतो त्या चिरागनगर भागामध्ये हलाखीने मेला. अमर शेख अपघातामध्ये गेले. म्हणजे असे कोणीच लोक यांच्यातले नाहीये. त्यांना ज्या पक्षाने पुढे आणलं डाव्यांनी ते पुन्हा नंतर सत्तेतच आलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही सत्तेत आलात, घ्या म्हाडाचं घर, घ्या अमुक तमुक, घ्या 10% असलं काही केलं नाही. आणि काँग्रेसवाले इतके बदमाश की ज्यांनी राज्य उभं केलं त्यांचं स्मारक उभं केलं पण त्यांची आयुष्य उभी केली नाही. हा जो प्रॉब्लेम आहे ना, ह्या प्रॉब्लेममुळे कोण मरायला आंदोलन करेल? मला तुम्ही कविता लिहाल, तुम्ही आता एखाद्या कवीनं असं म्हटलं की मी कविता लिहितो, माझा मीच शूट करतो, माझं मीच फेसबुकला टाकतो, त्याने आता संभाजी भगतांच्या सारखा माणूस अशा प्रकारचं म्हटलं तर खूप वेगळ्या प्रकारचं जागरणाचं काम करतोय.
पण किती लोकांना परवडेल मला तुम्ही सांगा. आणि दुसरं असं झालंय की काय म्हणूया, आपल्या सगळ्या कलावंतांना किंवा सेलिब्रिटी म्हणजे कवी हे सुद्धा आपल्याकडे सेलिब्रिटी आहेत. आता मंचीय कवी ती अधिक सेलिब्रिटी आहेत. आणि अगदी अंतर्मुख प्रकारची कविता लिहिणारे जे काही माफक लोक आपल्याकडे आहेत ते कदाचित थोडे उशिराने होणारे सेलिब्रिटी आहेत. पण प्रश्न असा आहे की तुम्हाला व्हिजिबिलिटीची एवढी नितांत गरज वाटते, आणि ती व्हिजिबिलिटी कशी येते? तुम्ही वर्षा बंगल्यावर गणपतीच्या दर्शनाला गेलात तर व्हिजिबिलिटी येते, एखाद्या मंत्र्याच्या घरी गेलात तर व्हिजिबिलिटी येते. कोण मरायला वामनदादा कर्डकांसारखं एकदम अंगावर काहीतरी जोरदार उसळी घेऊन माझ्या भीमाची लेखणी कोण म्हणेल? लेखणी मोडून पडली तरी चालेल, पण लोक काही बोलणार नाहीत. हे स्वतःला भीमाचे वारस म्हणणारे लोक पण त्याच्यात आहेत, आणि स्वतःला शिवाजी महाराजांचे वारस म्हणणारे लोक पण त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आता तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये आम्हाला खरं तर आंदोलन करण्यामध्ये चांगली स्किट लिहिणारी माणसं पाहिजेत, चांगली पथनाट्य लिहिणारी माणसं पाहिजेत, चांगले पोवाडे लिहिणारे लोक पाहिजेत, चांगलं रॅप लिहिणारी लोक पाहिजेत. आणि त्याने आम्हाला मदत करावी असं नाही, त्यांचं त्यांनी करत राहावं. आणि या प्रकारचं वैचारिक आदान प्रदान झालं पाहिजे. म्हणजे तुमच्यापैकी किती लोकांनी, म्हणजे मुंबईत ते झालंय म्हणून मुंबईतल्या लोकांना मी विचारतो, तोडी मिल फॅन्टसी नावाचं नाटक तुमच्यातल्या काही लोकांनी पाहिलंय का मला माहित नाही. अप्रतिम नाटक, 20-25 पोरांनी इतकं अफलातून नाटक केलंय. हरी नरकेंची मुलगी पण त्याच्यामध्ये काम करत होती. आणि मुंबई शहरातल्या गिरण्यांचं उद्ध्वस्तीकरण इतकं अफलातून त्या पोरांनी मांडलंय की असं मांडणारी माणसं, म्हणजे आता नुसतं अण्णाभाऊ आणि अमर शेखांची आठवण काढून नाही चालणार. थोडा मोठा शब्द वापरायचा तर आपल्या पिढीचा अण्णाभाऊ कोण असेल, आपल्या पिढीचा अमरशेख कोण असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता पण अण्णाभाऊ आणि अमरशेखच बघणार का आता तरी बायका या सगळ्या प्रक्रियेमध्ये येतील असं पाहणार? म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नसतील एवढे लोक आले, पण आता म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मेलेल्यांमध्ये बायका आहेत, पण आंदोलनाची ज्यांना श्रेय मिळालं अशांमध्ये बायका फार हाताच्या बोटावर मोजणार आहेत. एखादी तारा रेड्डी, एखाद्या अहिल्या रांगणेकर असे मोजके लोक आहेत. हे जर करता आलं तर मला असं वाटतं की जन आंदोलनाचं रूप या सगळ्याला येऊ शकेल. हे सर तोच मुद्दा तुमचा भीतीचा मगाचा जो मुद्दा होता, आणि आता तुम्ही म्हणालात, आणि मला वाटतं 3 दिवसांपूर्वीच तो आलाय आचारसंहितेचा. मी पण एक शासकीय कर्मचारी आहे, आणि मी माझ्या पातळीवर दीपक पवार होऊन लढतोय. म्हणजे राज सरांना ते उघडच माहितीये. आणि पुढे तुम्ही जी मांडणी केली हिंदुस्तान, ती तर एवढी भयानक आहे आमच्या पातळीवरती, आणि ते आम्ही आमच्या परीने तिथे लढायचा प्रयत्न करतोय. पण मी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालो, आणि फेसबुकवर बरंच काही लिहिलं, सगळ्यांनीच लिहिलं, खूप जणांनी. म्हणजे खाजगी नोकऱ्या करतात त्यांना त्या मानाने भीती कमी आहेच त्यांना, पण आमच्यासारख्या माणसांना जास्त. बरं, आमच्यामध्ये जरा जोर आणि किडे पण जास्त असतात, कारण आम्ही सुरक्षित पण असतो तेवढेच. पण त्याचाही अनुभव घेतला आम्ही. तर तुम्ही मागाशी जे 2-4 प्रश्न विचारलेत, ती नोकरी सोडली का, राजीनामा दिला का, त्याचं उत्तर मिळालं नाही. आणि त्या भीतीचं काय करायचं, प्रचंड आहे ती. म्हणजे आताही माझ्या मनात आहे, उद्याही असणार आहे. पण ते रणांगण सोडवत नाही, ते आतून एक दीपक पवार आवाज देतो. मलाही वाटतं की माझ्या वर्गात पण एक दीपक पवार व्हावा उद्याचा. आणि तुम्ही आता जसं म्हणालात की आताच्या पिढीची ती माणसं लढावी लागतात, पण शत्रू इतका भयानक आहे की राज सरांना माहिती आहे मी काय म्हणतोय ते, त्यांनाही कळतंय. इतका भयानक शत्रू आहे की फार अवघड वाटतंय लढणं. तर त्या भीतीवरचा तुमचा मार्ग काय, आणि आमच्यासारख्याने त्यातून कसा मार्ग काढला पाहिजे? आणि मी फेसबुकला लिहितो. माझी मुलगी मला म्हणते की फेसबुक हे म्हाताऱ्या लोकांचं माध्यम आहे, तुला इन्स्टा येत नाही, तुला एक्सवर तू लिहू शकत नाहीस फारसं, कारण तुला इमेज व्हिज्युअल फार विचार करत नाही. आणि मला असं अचानक लक्षात आलं की फेसबुकचा अल्गोरिदम जो आहे तो आता हे आंदोलन सुरू झाल्यापासून माझ्या बाजूने आहे. कारण कदाचित फेसबुकमध्ये जे कोणी चिन्मय तन्मय बसलेत त्यांना कळलेलं आहे की हे वाचलं जातं ह्याचं. त्यामुळे फेसबुक भांडवलदार आहे, त्याचं दीपक पवारवर प्रेम नाहीये, त्याचं कंटेंटच्या विक्रीवर प्रेम आहे. त्यामुळे माझा कंटेंट वाचला जातो आहे म्हणून ते जास्त केलं जातंय. तर भीतीचं काय आहे की मला जेव्हा लोक विचारतात की तू लिहिण्याआधी विचार करत नाहीस का, मला असं वाटतं की मी लिहिण्याच्या वेळेला विचार करतो,
पण समोरचा माणूस किंवा समोरची व्यवस्था काय करेल ह्याचा मी विचार यासाठी करत नाही, कारण ते माझ्यापेक्षा जास्त इमॅजिनेटिव्ह लोक आहेत. काय करू शकतात? सस्पेंड करू शकतात, घरी बसवू शकतात, अरेस्ट करू शकतात. यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण 75च्या आणीबाणीमध्ये पाहिलेल्या आहेत. त्या काळाचं जॉर्जचं एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे की सरकारनं आम्हाला वाकायला सांगितलं आणि बऱ्याच लोकांनी रांगायला सुरुवात केली. आणीबाणी घोषित असली काय, अघोषित असली काय, असं करणारे लोक तुमच्या अवतीभोवती असतात. मी आणि माझ्या बरोबरचे आम्ही जे लोक आहोत, आम्ही आमच्या पुरतं ठरवलं आहे की आम्ही आमच्या भीतीशी डील केलेलं आहे की नाही घाबरायचं, आपल्याला करायचं आहे हे काम. आणि जर आपल्याला करायचं नसेल तर आपण पूर्ण तोंड बंद करायचं आणि मग अजिबात कोणालाच अक्कल पण शिकवायला जायची नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे काम मी केलं पाहिजे. आणि आज मला असं दिसतं की तुला जी भीती वाटते ना, की जी भीती आपल्याला आहे ना, ती भीती GR काढणाऱ्यांना पण आहे. त्यांना पण ही भीती आहे की तुम्ही किती लोकांना आत टाकणार. त्यांनी तो GR वाचलाय मी सगळा, हे लिहू नये, ते लिहू नये, महाराष्ट्राच्या तसेच देशातील कोणत्याही सरकारच्या विरुद्ध लिहू नये. याच्या इतकं तर भुक्कड विधानच असू शकत नाही. म्हणजे मणिपूरमध्ये एखाद्या बाईवर सामूहिक अत्याचार होतो, याच्याबद्दल मला वाईट वाटलं पाहिजे का नाही? उत्तर प्रदेशमध्ये पोलिसी प्रशिक्षण घेणाऱ्या मुली, तरुण मुली, त्यांच्या बाथरूम मध्ये त्यांचे सिनियर CCTV लावतात आणि त्यांना आंघोळ करताना पाहतात, म्हणून त्या बायका आंदोलन करत रडत बसतात. याची आपल्याला समाज म्हणून लाज वाटायला पाहिजे का नाही? संतोष देशमुख असेल किंवा महादेव मुंडे असेल, या संतोष देशमुखला ज्या ग्राफिक पद्धतीने मारलंय, महादेव मुंडेला जे मारलंय, त्या माणसांच्या मरण्याचा विचार करताना आता हा माझ्या जातीचा आहे का, हे बघूनच आपल्याला दुःख व्हायला पाहिजे का? त्यामुळे मलाही स्पष्ट आहे, म्हणजे मी काही फार निधड्या छातीचा वगैरे माणूस नाहीये. एकदा तुम्ही मेलात की नंतर लोक तुमच्या दंतकथा करतात. आपल्या हयातीत आपलं आपण नाही करायचं ते. त्यामुळे मला माहिती आहे की मला कशाची भीती वाटते, कशामुळे माझ्या पोटात खड्डा पडतो, कशामुळे मला अँक्शस वाटतं. तर XYZ या गोष्टी आहेत, ते करून बघायचं. आणि ते करून बघितल्यावर, हे गांधींचं वाक्य आहे, करके देखो. गांधींनी केलंय ना. म्हणजे साऊथ आफ्रिकेत गाडीतनं फेकून दिल्यानंतर दुसरा एखादा म्हातारा म्हटलं असं झक मारली, कोण जाईल त्या डब्यात बसायला, आपण आपल्या पायरीने बसावं. पण नाही ना केलं त्यांनी. तर आपण गांधींचं नाव सांगणाऱ्या देशामध्ये जर राहत असू तर धाडस ही इंटेग्रिटीची मिनिमम रिक्वायरमेंट आहे. धाडस नसेल तर इंटेग्रिटीला 0 किंमत आहे. म्हणजे मी प्रामाणिक राहणार होतो पण त्यांनी मला 5,000 दिले तर काय करणार, असलं नाही. असला माणूस हा भ्रष्ट होण्याची संधी न मिळाल्यामुळे भ्रष्ट राहिलेला माणूस आहे. त्यामुळे माझं जे धाडस आहे ते धाडसासाठी मी स्वतःच्या भीतीवर पाय देऊन माझ्या पुरता उभा राहिलेलो आहे. आणि मला असं दिसतं की लोक आहेत ना, लोकांना बरं वाटतं, लोकांना असं वाटतं की काहीतरी बरं घडतंय, आपण सोबत असायला पाहिजे. आता असं आहे की खरंच सरकारने पकडलं, तो शासन निर्णय माझ्या विरुद्ध वापरला तर काय केलं जाईल माहित नाही मला. तेव्हा बघू. शासन निर्णय भारतीय घटनेनं दिलेल्या स्वातंत्र्याचा संकोच करतो, स्पष्ट येते. भारतीय घटनेनं दिलेल्या स्वातंत्र्याचा संकोच करणारा कोणताही शासन निर्णय, मी पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहे, मला माहित आहे ना, तो अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्यूशन आहे, तो नल अँड व्हॉइड आहे. अरे याने काय करू दे ना, उद्या कोर्टात चॅलेंज नाही का होणार ते? दीपक पवार सारख्या किरकोळ माणसाचं नुकसान ते करू शकतील, पण देशातल्या 130 कोटी लोकांमध्ये सगळे माझ्यासारखेच किरकोळ आहेत का? एखादा राहुल गांधी असेल की नाही त्याच्यामध्ये, जो लढू शकेल, ज्याला तुम्ही 15 वर्ष पप्पू पप्पू म्हणून हिणवलं, तो जर तुमचा बाप म्हणून संसदेत उभा राहू शकतो, तर माझ्या तुमच्यासारखी किरकोळ माणसं नाही उभी राहू शकणार. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भीतीचं अस्तित्व मान्य करणं हाच भीतीवर विजय मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. सत्याच्या वर्तमानामधला हा एक महत्वाचा विषय. मराठी भाषेवरचं आंदोलन, हिंदी सक्तीला विरोध, तिसऱ्या भाषेला विरोध, असा सगळा एक गदारोळ गेले काही महिने सुरू होता. त्यामध्ये डॉक्टर दीपक पवार वेगवेगळ्या मुलाखतींमधून आणि कार्यक्रमांमधून आपली भूमिका मांडत होते. त्यांना एकदम जवळून आपण ऐकलं, कारण इतर वृत्तवाहिन्यांवरती मुलाखत ऐकणं आणि थेट त्यांना समक्ष ऐकणं, प्रश्न विचारणं, याच्यामध्ये फरक आहे. आणि आपण सगळी मराठी भाषेवरती प्रेम करणारी, लिहिणारी, वाचणारी, ऐकणारी सगळी मंडळी आहोत. आणि जेव्हा आपण ही सगळ्या कविता, चर्चासत्र करत असतो
तर या मराठी भाषेच्या विषयाचं नेमका महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे आणि पुढे काय होणार आहे, तर हे आपल्याला थेट कळावं, आपल्याला त्याच्याशी संवाद साधता यावा. यामुळे आपण डॉक्टर दीपक पवारांना विशेष निमंत्रित या चर्चेसाठी केलेलं होतं आणि त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्याशी आपल्यामध्ये बसलेले लोक सुद्धा कदाचित संपूर्ण सहमत असतील किंवा संपूर्ण असहमत सुद्धा असतील, अंशतः सुद्धा सहमत काही लोक असतील. याच्यावरती आता उशीर झालेला आहे लक्षात घेऊन सुद्धा काही लोकांनी प्रश्न टाळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनामध्ये प्रश्न असतील पण आता उशीर झालेला आहे, चर्चेला अजून किती बोलायचं. तर मराठी अभ्यास केंद्राचं फेसबुक पेज आहे, सोशल मीडियामधून ह्या भूमिका सतत मांडल्या जात आहेत, तिथे व्हिडिओ देत आहे. तर तिथे सुद्धा तुम्ही तुमच्या मनातला जो प्रश्न आहे तो मांडू शकता, तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि पुढच्या ज्या ठिकाणी डॉक्टर दीपक पवार सर या विषयांवरती बोलतील तर तुम्ही जे प्रश्न तिथे मांडाल तर त्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं तुमच्याशी थेट जरी नाही दिली गेली तर पुढच्या त्यांच्या समाधानामध्ये त्या प्रश्नांची उत्तर दिली जातील. तर त्यामुळे ही जी चर्चा आहे ती दुतर्फा सुद्धा होणं गरजेचं आहे. काय हो करायचं ते केल्यानंतर त्याने असं एक महत्वाचा कामाचा प्रश्न विचारलेला आहे की या सगळ्या कामासाठी मराठी अभ्यास केंद्राला आर्थिक सहकार्य सुद्धा लोक करू शकतात का, असं त्यांनी प्रश्न. नाही करू शकतात, फक्त म्हणजे नाही करू शकतात असं मी म्हणतो. करू शकतात की आपण म्हणतो ना की माझा काय सहभाग, प्रत्येक वेळेस काय आपण जाऊन तिथे लढू नाही शकत. सर म्हणाले मर्यादा आहे, तर सरांनीच आवाहन पण केलं होतं मध्ये मराठी अभ्यास केंद्र अनेकांनी केलेलं आहे, अजूनही करू शकतात. कारण हे आंदोलन त्या स्वरूपात वाढण्यासाठी प्रचंड आर्थिक सहकार्याची सुद्धा गरज आहे, तर ते आपण अगदी मोकळेपणाने करू शकतो आणि त्यातही सहभागी. या सगळ्या विषया पाठीमागचं जे राजकारण आहे त्याला सुद्धा सरांनी बोलताना स्पर्श केला आणि आपल्या सुद्धा अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की या सगळ्या विषयावर बोलत असताना राजकीय विषयांना, राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना स्पर्श करणं गरजेचं आहे का, असं आपल्यातल्या सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये येऊ शकतं. त्याचं सुद्धा उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या सगळ्या आपल्या मांडणीमध्ये. मला असं वाटतं मी जेव्हा बसून बघत होतो तर बरेचसे लोक हे या सगळ्या मुद्द्याने समाधान जे असते चेहऱ्यावरची आम्हाला एक पटता आहे ही प्रथम दर्शनी प्रतिक्रिया मला सगळ्यांची चेहऱ्यावरती दिसली. परंतु तरी सुद्धा समाज माध्यमामध्ये जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल त्या ईमेलवरती त्यांना आपली प्रतिक्रिया कळवणं, आपले प्रश्न तिथे मांडणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. मी हे सत्र संपवण्याआधी तरी मी मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी कविता ऐकतो, गाणी ऐकतो, भरपूर सिनेमे पाहतो, वेब सिरीज पाहतो. म्हणजे मी रात्र जागून नेटफ्लिक्स पाहतो, ॲमेझॉन प्राईम पाहतो. मी कविता लिहितो सुद्धा, पण त्या म्हणजे माझा एक कविता संग्रह पण आलाय, पण तो ग्रंथालयानं काढल्यामुळे तो कुणाला कळलेलाच नाहीये तो आल्याचं. तो मी असं म्हटलं होतं की सुदेश आणि मी आम्हाला दोघांनाच फक्त हा कविता संग्रह आल्याचं जगामध्ये माहित आहे. मी बऱ्याच लिहिल्या असाव्यात असं ते मित्र जनरली आपल्याबद्दल बरंच बोलतात हे गृहीत धरून, पण मी कधी एखाद दुसरीच कविता कधीतरी म्हणालो असेल. म्हणणं हा माझा प्रांत नाही. मी ऐकतो लोकांच्या कविता ऐकतो आणि चाली दिलेल्या म्हणजे गाणी गेय स्वरूपातल्या ऐकतो, भरपूर ऐकतो. कारण एवढं मी बोलतो तर त्याचं काहीतरी निचरा होण्याच्या जागा तुमच्याकडे असल्या पाहिजे. सिनेमा ही माझी निचरा होण्याची सगळ्यात महत्त्वाची जागा आहे.